प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही रोज अभ्यास करता पण मनात कधी डाऊट येतो का? मी जे करतोय ते खरंच सिलेक्शन लेवलचं आहे का? कारण सत्य थोडं कडू आहे. MPSCमध्ये मेहनत करणारे खूप आहेत, पण योग्य पद्धतीने तयारी करणारे खूप कमी आहेत. आजचा व्हिडिओ हा मोटिवेशन नाही, हा आहे तुमचा सेल्फ टेस्ट. व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला कळेल तुमचा अभ्यास बरोबर चाललाय की धोक्यात आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक प्रश्नाला प्रामाणिक उत्तर द्या. स्वतःला खोटं बोलू नका. शेवटी मी तुम्हाला स्कोर सांगणार आहे. सेफ झोन, डेंजर झोन की क्रिटिकल झोन. चला रेडी आहात? सुरू करूया. पहिला प्रश्न, तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा फक्त रीडिंग करता की नोट्स, रिव्हिजन आणि रिकॉल करता? प्रामाणिक उत्तर द्या. जर तुम्ही फक्त वाचन करत असाल तर लक्षात ठेवा, MPSC ही रीडिंग एक्झाम नाही, रिकॉल एक्झाम आहे. सिलेक्शन त्याचं होतं जो आठवतो. दुसरा प्रश्न, तुमचा रिव्हिजन सिस्टीम फिक्स आहे का? म्हणजेच डेली रिव्हिजन, वीकली रिव्हिजन, मंथली रिव्हिजन तुम्ही करताय की फक्त वाचलं आहे, लक्षात असेल या भरवशावर आहात? एक ब्रुटल ट्रूथ सांगतो, रिव्हिजनशिवाय MPSC म्हणजे पाण्याने वाळूवर लिहिण्यासारखं आहे. म्हणून रिव्हिजन हे करावंच. तिसरा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही PYQ सॉल्व्ह करता की पॅटर्न ॲनालाइज करता? खालीलपैकी काय करता? काय तुमचं उत्तर असेल? A, फक्त ॲन्सर पाहतो. B, टॉपिक ट्रेंड ॲनालाइज करतो. C, एक्झामिनर माइंडसेट समजून घेतो. जर तुम्ही फक्त ॲन्सर पाहता असं तुमचं उत्तर असेल तर तुम्ही अजून देखील एक्झाम समजलेले नाही. चौथा प्रश्न, तुमचा टाइम टेबल रिअलिस्टिक आहे का? की असं आहे, बनवताना IAS लेवल आणि फॉलो करताना 2 तास? लक्षात ठेवा, परफेक्ट टाइम टेबलपेक्षा फॉलो होणारा टाइम टेबल हा डेंजरस असतो. म्हणून टाइम टेबल असाच बनवा जो आपण करू शकतो. पाचवा प्रश्न, मॉक टेस्ट दिल्यावर तुम्ही काय करता? तुमचं उत्तर असेल मार्क पाहून पुढे जातो, किंवा चुकीचे प्रश्न ॲनालाइज करतो, किंवा वीक टॉपिकची लिस्ट बनवतो. टॉपरचं काय उत्तर आहे माहिती आहे? ते टेस्ट देत नाहीत, ते टेस्ट पोस्ट मॉर्टम करतात. म्हणजे मार्क बघतात, चुकीचे प्रश्न ॲनालाइज करतात आणि वीक टॉपिक्स पुन्हा पुन्हा रिवाईज करतात. सहावा प्रश्न, प्रामाणिक उत्तर द्या. दररोज स्टडी टाईममध्ये किती वेळ मोबाईल, किती वेळ रिअल स्टडी? MPSCमध्ये फेल्युअरचा मोठं कारण सिलेबस नाही, अटेन्शन स्पॅन आहे. शेवटचा प्रश्न, गेल्या 30 दिवसात तुमचे किती 0 डेज होते? 0 ते 2 दिवस, 3 ते 7 दिवस किंवा 8 पेक्षा जास्त? लक्षात ठेवा, MPSC मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. आता तुमचा स्कोअर चेक करा. जर तुमचे जास्तीत जास्त उत्तर A असतील तर तुम्ही क्रिटिकल झोनमध्ये आहात. सिलेक्शन दूर आहे पण अजून वेळ गेली नाही. जर तुमचं उत्तर B जास्त असेल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात. डिरेक्शन बरोबर आहे पण स्पीड आणि सिस्टीम सुधारावी लागेल. जर तुमचं उत्तर C जास्त असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. पण सेफ झोन म्हणजे सिलेक्शन गॅरंटी नाही. कन्सिस्टन्सी ठेवली तरच गेम जिंकता येईल. जर तुम्हाला अशीच रिअल MPSC स्ट्रॅटेजी हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे मोटिवेशन नाही, सिलेक्शन लॉजिक शिकवतो. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा स्कोअर कोणत्या झोनमध्ये